की जर छत्रपतींनी सांगितलं आहे की आपण निसर्गाला उपद्रव द्यायचा नाही, तर आपण त्यांचीच कथा सांगताना निसर्गाला उपद्रव देता कामा नये. तर आरमारासाठी जे लाकूड लागतं, तर त्या लाकडाचं वर्णन त्या आज्ञापत्रामध्ये, की कुठल्या प्रकारची म्हणजे त्याच्यामध्ये साग असेल, आंबा असेल. तर ही झाडं जी आहेत ती जंगलामध्ये जाऊन वटलेली झाडं शोधून काढावीत. नमस्कार, मी जान्हवी जाधव. तर तुमचं खूप खूप स्वागत आहे मुंबई टॉकीज मध्ये. कसे आहात तुम्ही? मी खूप छान. नमस्कार तुम्हाला. खूप खूप धन्यवाद, तुम्ही मला तुमच्या मंचावर आमंत्रित केलं. हे आमचं खूप मोठं भाग्य आहे की तुम्ही आमच्या चॅनलवरती आहात करून आणि तुमच्याशी बोलायची संधी आम्हाला मिळते. बोला. सो खूप मोठ्या यशानंतर आता पावनखिंड हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काय सांगाल पावनखिंड या सिनेमाबद्दल? पावनखिंड हा श्री शिवराज अष्टक या चित्रपटांच्या मालिकेचा तिसरा भाग आहे, ज्याला आम्ही शिवचरणी अर्पण केलेलं तिसरं पुष्प असं म्हणतो. यानंतरही अनेक शिवचरित्रातल्या पराक्रमाच्या गोष्टी, शिवचरित्रातल्या शिवविचारांच्या गोष्टी, अशा सगळ्या अनेक चित्रपटातून आम्ही मांडणार आहोत. त्यातला हा एक महत्वाचा टप्पा आहे, पावनखिंड ही गोष्ट किंवा हे तिसरं पुष्प शिवचरित्र शिवराज अष्टकातलं. तर या गोष्टीमध्ये आपल्याला खूप गोष्टी शिकायला मिळतील. शिवचरित्रातले अनेक पैलू पाहायला मिळतील. अनेक माहिती असलेल्या गोष्टी माहिती करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या सगळ्यासाठी खूप काळ अभ्यास, अध्ययन, तज्ञांचं मार्गदर्शन अशा सगळ्या गोष्टींच्या मधून आम्ही गेलेलो आहोत. कोरोनाच्या आधीच खरं तर हा चित्रपट सगळ्यांच्या भेटीला येणार होता, पण दुर्दैवाने आपण सगळेजण कोरोनाच्या महामारीच्या विळख्यात अडकलो आणि त्यामुळं 1.5 वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर, म्हणजे आम्हीही प्रतीक्षा करतोय की प्रेक्षकांपर्यंत ही महान गोष्ट घेऊन जायची. जसे आपण काही विदेशातले चित्रपट पाहिले, साधारणतः समान कथाभाग असलेले, परंतु ही प्रत्यक्षात घडलेली गोष्ट आहे, जिथे मानवी क्षमता सगळ्याच, म्हणजे ज्याच्यामध्ये मानसिक क्षमता असतील, शारीरिक क्षमता असतील, शौर्य असेल, धाडस असेल, बुद्धी असेल, या सगळ्यांचा प्रचंड मोठ्या प्रमाणावरती परिचय मिळतो आपल्याला, की आपल्या पूर्वजांची या क्षमता किती मोठ्या होत्या. तर हे सगळं मांडणारा हा चित्रपट आहे पावनखिंड. सगळ्यांना माहितीची वाटणारी ही गोष्ट, पण त्यातले काही अपरिचित पैलू सुद्धा या चित्रपटाच्या माध्यमातून लोकांच्या समोर येते. पावनखिंडच्या आधी जंग जौहर ह्या सिनेमाचं नाव होतं, पण मग ह्या चित्रपटाचं नाव चेंज करण्यामागे नेमका काय विचार होता, की कसं म्हणजे? त्यात फार तांत्रिक गोष्टी होत्या खरं सांगायचं तर. पावनखिंड हेच मनामध्ये स्वाभाविकपणे येणारं पहिलं नाव होतं, जे आमच्याही मनात होतं, निर्मात्यांच्या मनात होतं. परंतु आम्हाला असं कळलं की ते कोणाच्या तरी नावावरती रजिस्टर आहे आणि त्यामुळे मग त्याला साजेसं असं जंग जोहर या नावाने आम्ही त्या चित्रपटाची निर्मिती केली. परंतु कालौघात असं आमचे निर्माते जे आहेत, अजय आरेकर, अनिरुद्ध आरेकर, भाऊसाहेब आरेकर, या सगळ्यांच्या लक्षात आलं की हे शीर्षक जे आहे ते शीर्षक आपल्याला मिळू शकतं आणि त्यांनी त्याच्याबद्दलची सगळी शासकीय, कायदेशीर, तांत्रिक सगळी पूर्तता करून ते शीर्षक ताब्यात घेतलं आणि मराठी मनाला साद घालणारं असं हे पावनखिंड नाव आपल्या या माइलस्टोन बनू पाहणाऱ्या चित्रपटाला मिळालं तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्यामुळे, असं मी म्हणेन. हो, नक्कीच. आणि खूप तगड्या स्टारकास्ट सोबत हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सगळेच जण ह्या सिनेमाची खूप आतुरतेने वाट बघतायत. म्हणजे कधी एकदा हा सिनेमा प्रदर्शित होतोय आणि आम्ही कधी तो चित्रपट पाहायला जातोय, असं सगळ्यांना झालंय. तुमचं बालपण सर पुण्यात गेलं आणि पुणे म्हटलं की शनिवार वाडा, ह्या सगळ्या गोष्टी येतात. सो तुमचं बालपणच म्हणजे ऐतिहासिक दृष्ट्या पाहायला गेलं तर आपण तेच, तो पूर्ण निसर्ग, तोच ती पूर्ण सगळं माहोल असायचा. तुमच्या बालपणाबद्दल तुम्ही काय सांगाल सर, की कुठून ही सुरुवात झाली महाराजांचं, म्हणजे पुन्हा एकदा असं तुम्हाला मी महाराज? आता म्हणजे मी आज
मी असं म्हणेन की मी त्या भाग्यवान पिढीतला आहे ज्यांच्या बालपणी मोबाईल नव्हते. हो, हे अगदी खरं आहे. त्यामुळे खूप चांगल्या आणि मोठ्या माणसांचा संपर्क मला करता आला. संपर्कात खूप मोठी माणसं आली. माझे आजोबा ज्या कंपनीत काम करायचे, किर्लोस्कर कमिन्स नावाची गाजलेली मोठी कंपनी आहे. तर त्या कंपनीमध्ये निनाद बेडेकर, स्वर्गीय निनाद बेडेकर काका हे त्यांच्याबरोबर काम करत असत. ते दोघ जण खूप चांगले मित्र होते. मी मुळात लहानपणी कसबा पेठेत राहिलेलो आहे. माझं संपूर्ण लहानपण ऐन तारुण्याचा जो भाग असतो, टीनेज ज्याला म्हणतात, म्हणजे साधारण वय वर्ष 1 ते वय वर्ष 28 माझे कसबा पेठेत गेलेत पुण्याच्या, म्हणजे मध्यवर्ती भाग आहे सगळ्यात, जिथं खरं पुणं सुरू झालं, ज्याला मूळ पुणं म्हणतात, कसबे पुणे. त्या कसबा पेठेमध्ये माझं बालपण गेलं. त्यामुळे आजूबाजूला अनेक वाडे, तत्कालीन सरदारांचे, शनिवार वाडा तर आहेच. लाल महाल माझ्या घरापासून चालत साधारणतः घड्याळी 4 ते 5 मिनिटावर आहे. त्यामुळे वारंवार जिजाऊ आऊसाहेबांचं दर्शन घ्यायला तिथे जाणं, शनिवार वाड्यात जाऊन श्रीमंत बाजीराव पेशव्यांचं दर्शन घेणं, सिंहगड जवळच आहे, त्यामुळे लहानपणापासून सायकलवर सिंहगडवर जाणं असा एक थ्रिलचा भाग असायचा. मी म्हटलं ना, मी त्या अशा भाग्यवान पिढी जन्माला आलो जिथे मोबाईल नव्हते हो, किंवा ही जी अनावश्यक इन्फॉर्मेशनचा जो ब्लास्ट झालाय, माहितीचा विस्फोट आपण त्याला म्हणतो, तर तो नव्हता. त्याच्यामुळे ते बालपण खूपच अनुभवातनं शिकण्याचं होतं. म्हणजे नुसतंच व्हर्च्युअल नॉलेज नाही होतं, अनुभवातनं जीवन रोज शिकवतो अशा प्रकारचं ते जगणं होतं. अत्यंत बेताची परिस्थिती होती घरची आणि परिस्थिती शहाणपण शिकवते या म्हणीनुसार, या उक्तीनुसार लहानपणापासूनच अनेक काम करावं लागलं, घरात हातभार लावण्यासाठी, पालकांना मदत करण्यासाठी. त्यातनं ही गोष्टी शिकत गेलो आणि त्यामुळं काय झालं की पुणं माहिती झालं. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी लहानपणी पेपर टाकायचो. माझा धाकटा भाऊ दूध टाकायचा, निखिल लांजेकर, जो आज प्रतिथयश साऊंड इंजिनियर आहे आपल्या क्षेत्रामध्ये. आणि एव्हिड सारख्या कंपनीने त्याला नावाजलं आहे त्याच्या कामासाठी. त्याला पत्ते शिकस्त सिनेमासाठी निखिलला फिल्मफेअर मिळाला आहे. तर तो दूध टाकायचा, मी पेपर टाकायचो. त्यामुळे कसबा पेठ आणि आजूबाजूची सगळी ज्या लागून पेठा आहेत जिथे हा इतिहास घडला, प्रामुख्याने सुरुवातीचा इतिहास स्वराज्याचा, लाल महाल आणि त्याच्या आजूबाजूच्या गोष्टी, तर यातले गल्ली आणि बोळ मला या परिस्थितीमुळे बघायला मिळाले. की पायी चाललोय कित्येकदा, की मग ते पायी चालत असताना मग मग रोकडोबाच्या मंदिरात, म्हणजे समजा तर पूर्वी पुण्यामध्ये सर्कस यायची, आपण सगळे आमच्या लहानपणी सर्कस मध्ये प्राणी वगैरे सगळं अलाउड होतं, त्यामुळे बघण्याची एक हे असतो. पण पुण्यामध्ये सगळ्यात मोठं ग्राउंड होतं ते सणस ग्राउंड, आणि त्या सणस ग्राउंड वरनं चालत तुम्हाला यावं लागतं. कसबा पेठेत यावं लागायचं आम्हाला, कारण पैसे नसायचे बससाठी सुद्धा. बऱ्यापैकी अंतर आहे, 4-5 किलोमीटरचं अंतर आहे. आणि आम्ही 5वी-6वीत असताना तिथपासून चालत गंजपेठनं घोरपडे पेठेतनं यायचो. आणि मग तिथे अनेक सरदार घराण्यांचे वाडे शाबूत होते. मग आजोबा आमचे असतील, त्यांचाही बऱ्यापैकी अभ्यास होता इतिहासाचा. तर त्यांनी ते सांगायचं की इथे हे सरदार राहायचे बरं का, तिथे ते सरदार राहायचे बरं का, आणि असं सांगत जायचे. तर असं हे सगळं बालपण चालू असताना निनाद काकांनी माझ्या मनामध्ये बऱ्याच गोष्टी पेरल्या. त्या म्हणजे पहिला किल्ला मी निनाद काकांबरोबर बघितला माझ्या आयुष्यातला. वय वर्ष 8 ते 10च्या मध्ये कधीतरी मी होतो आणि त्यांनी सिंहगड दाखवला आहे. आणि तर तो त्यानंतर मग मी पुढे मग त्याची गोडी लागली. मग निनाद काकांना असिस्टंट म्हणून ते जेव्हा ग्रुप्स घेऊन जायचे किल्ल्यांवरती आणि माहिती द्यायचे विद्यार्थ्यांना किंवा तरुणांना, तर या सगळ्यांना घेऊन जाताना मी त्यांच्या बरोबर जायचो आणि मग त्यांना काही मदत करायचो. हे कानावर पडत राहिलं, जडणघडण होत राहिली. आणि माझं बालपण आणि तारुण्य ज्या पुण्यामध्ये गेलं ते पुणे खूप समृद्ध होतं. म्हणजे शिवाजीराव सावंतांची व्याख्यानं, बाबासाहेब पुरंदरांची व्याख्यानं, अनेक साहित्यातल्या गोष्टी इथे घडत होत्या. म्हणजे अनेक काव्याच्या मैफली म्हणा किंवा असे सगळे कार्यक्रम, व्याख्यानांच्या वसंत व्याख्यानमाला सारखी व्याख्यानमाला, या सगळ्यांचा प्रभाव मनावर होत होता, संस्कार मनावर होत होता. वाचनाची आवड माझ्या आईमुळे लागली. आणि परत तेच मी म्हणतो की भाग्यवान आहे की मला पुस्तकं मिळाली वाचायला खूप. आईने खूप वाचायची गोडी लावली.
मी त्याही भाग्यवान पिढीतला आहे ज्यांच्या पालकांना आपल्या मुलांना फटकावं असं वाटायचं. आणि माझ्या आईने रामरक्षा म्हटल्याशिवाय किंवा शिवाजी महाराजांच्या चरित्रातलं किमान 5 पानं वाचल्याशिवाय तुला जेवण मिळणार नाही, हे ब्रीद तिचं 9वी पर्यंत 10वी पर्यंत, जोपर्यंत मी अगदी कळता होत नाही, ज्याला आपण टीनेजर म्हणतो तसा होत नाही, तोपर्यंत माझ्या आईने हे केलेलं आहे. आणि त्याचे मी आता फार उपकार मानतो. कारण हे सगळं काही वेळा आपल्याला त्या वयात आवडत नाही. मला आवडायचं वाचन हे तर सोडून द्या, चांगली गोष्ट होती की मला वाचन आवडतं. मी म्हणजे ज्याच्यामध्ये भजी बांधून येते तो पेपर पण वाचायचो. इतकं आवड होती मला वाचायची. पण ते सोडल्यास माझ्या आईचं खूप या सगळ्यामध्ये काय म्हणूया योगदान आहे. मी आज जे काही आहे त्याच्यामध्ये, असं एकंदरीत गमतीशीर बालपण गेलेलं आहे माझं. तुम्ही आता जसं म्हणाले की तुम्ही भाग्यवान पिढीतले आहात की त्या पिढीत मोबाईल नव्हते आणि आत्ताच्या पिढीत मोबाईल म्हणजे एक असं यंत्र झालंय की ते म्हणजे राहूच शकत नाही कोणी त्याच्याशिवाय. आणि तेव्हाचा जो इतिहास होता छत्रपती शिवाजी महाराजांचा, म्हणजे प्रत्येकांना महाराजांबद्दल अभिमान होता. म्हणजे कोणालाही विचारलं तरी महाराजांबद्दल भरभरून बोलायचं. आणि आत्ताची जी पिढी आहे त्या पिढीमध्ये कुठेतरी थोडंफार प्रमाणामध्ये महाराजांच्या इतिहासाबद्दल कुठेतरी असं कमीपणा, म्हणजे की चढ-उतार दाखवला जातोय की आत्ताच्या पिढीला तितकं नाही माहितीये महाराजांबद्दल. सर, तर मग तुम्ही ह्या चित्रपटातून त्या पिढीला काय सांगू शकता की माझं महाराजांच्या म्हणणं आहे की असं नाहीये की महाराजांबद्दल माहिती नाहीये. माझं उलट म्हणणं आहे की छत्रपती शिवाजी महाराज ही अशी गोष्ट आहे की जी आता आपल्या जीन्समध्ये आहे. म्हणजे त्याकरता तुम्हाला वेगळं शिक्षण घेण्याची गरज नाही की मला मग तुम्हाला अभ्यास करायची गरज आहे का? नक्की आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज आपण जसे चित्रात पाहतो तसे फक्त तलवार, घोडा, युद्ध याच्यापुरते मर्यादित नाहीये. तो फारच अथांग आणि अफाट माणूस होता. ज्याच्या चरित्रातनं आज आपण कितीही आपण टेक्नॉलॉजीनी पुढे गेलो असलो तरी त्यांच्या चरित्रातनं आपल्याला खूप चांगले गोष्टी मिळतात ज्या आज आपण जगण्यामध्ये वापरू शकतो आणि आपलं जगणं सुखकर करू शकतो. कारण तो तेव्हाच जे रयतेचं सुख पाहत होता राजा, आणि त्या माणसानी जे करून ठेवले ते जर आपण नीट अभ्यासलं तर आज सुद्धा आपण आपल्या सगळ्या मित्रमंडळींना, आपल्या नातेवाईकांना, आपल्या जवळच्यांना सुखी करू शकतो वैयक्तिक आयुष्यात सुद्धा. त्यामुळे तसं मला वाटत नाही. मला हा एक मुद्दा तुझा आवडला की तरुणांना महाराज माहित नाहीत कुठले, की जे मी म्हणतोय अभ्यास करून माहिती होतं. हो, जे घोडा, तलवार आणि युद्ध याच्या पलीकडचे आहेत. म्हणजे जसं परवा मला एक मित्र भेटायला आला होता, आपला एक लातूरचा मित्र आहे, तरुण मित्र, जो शिवचरित्रामध्ये काम करू इच्छितो किंवा काय. तो मला विचारला होता कुठलं पुस्तक वाचू. म्हटलं कुठलंही वाच, त्यांनी काही, पण ते समजून घेते काय आहे, काय म्हणायचंय त्या चरित्रातनं. तो केमिकल इंजिनिअरिंग करतो. तर मी त्याला म्हटलं की तुला हे माहितीये का की शिवचरित्रामध्ये केमिकल इंजिनिअरिंग आहे? तर तो चमत्कार सारखा झाला की म्हणजे म्हणलं पावनखिंड चित्रपटात पण मी असा एक प्रसंग घेतलाय की जिथे केमिकलची चर्चा बहिर्जी नाईक आणि त्याचे साथीदार करतात. आणि हे मी काय सांगोवांगी केलेलं नाही, याच्यामध्ये नोंदी आहेत आणि त्या नोंदींनुसार मी हे केलेलं आहे. तर आता जर मराठ्यांना केमिकल इंजिनिअरिंग माहिती होतं, मेटलर्जी माहिती होती, कारण त्यांनी तयार केलेल्या तोफा असता काय आपण बघतो, त्या तोफा दिसायला दगडासारख्या दिसत असल्या तरी त्या पंचधातूच्या किंवा कुठल्या तरी धातूच्या तोफा आहेत. म्हणजे मेटलर्जी माहिती होती त्यांना केमिकल इंजिनिअरिंग माहिती होतं. त्यांना अनेक कॅल्क्युलेशन, म्हणजे टाइम मॅनेजमेंटच्या बाबतीत तर शिवाजी महाराज अख्ख्या जगाचा बाप आहेत. तर त्यामुळे ह्या गोष्टी ज्या मॅनेजमेंटच्या आहेत त्या आपण शिकलो पाहिजे त्याच्यावर. तर हे शिवचरित्र आहे माझ्या दृष्टीने. आपण जे करिअर करतो त्या करिअर साठी शिवचरित्रामध्ये उपाय, त्याचं योग्य व्यवस्थापन दिलेलंच आहे. म्हणजे एखादा मुलगा जर अकाउंटन्सी करत असेल तर सैन्याचा पगार कसा दिला जायचा किंवा टॅक्सेशन कसं शिवाजी महाराजांचं होतं याचा त्यांनी अभ्यास केला तर खूप चांगली गोष्ट जगासमोर येऊ शकते असं मला वाटतं. मी काही अकाउंटन्सीचा विद्यार्थी नाहीये त्याच्यामुळे, पण हे कदाचित प्रत्येकाने या पद्धतीने शिवचरित्राकडे पाहिलं तर शिवचरित्र खूप वेगळी दृष्टी देईल आणि आपल्याला पुढे जायची खूप मोठी संधी निर्माण होईल. म्हणजे आपण फक्त काय होतं की शिवाजी महाराज की जय, शिवजयंती, त्याचे कार्यक्रम या सगळ्यामध्ये आपण त्यांना आठवलं पाहिजेच.
त्याचं स्मरण केलं पाहिजे त्यांचं. म्हणजे क्षणाक्षणाला स्मरण करावा असा महापुरुष आपल्या भारत भूमीत, या महाराष्ट्राच्या भूमीत होऊन गेला छत्रपती शिवाजी महाराज. तर त्यांना आपण आठवलं पाहिजेच प्रत्येक क्षणाला, पण नुसतं आठवून नाही जाणार. त्यांचा अभ्यास केला पाहिजे की यांनी काय म्हटलं होतं. म्हणजे इरिगेशनचा जर विचार केला तर महाराष्ट्रातला पहिला बांध जो आहे तो शिवापूरला जिजाऊ मासाहेब आणि छत्रपतींनी बांधलेला आहे. म्हणजे त्यांना इरिगेशन माहिती होतं, पाटबंधाऱ्याचं प्रकरण माहिती होतं. शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीमध्ये 3 वेळा दुष्काळ पडला, पण कुठल्याही शेतकऱ्यांनी आत्महत्या नाही केली. तर हा किती अभ्यासाचा विषय होऊ शकतो. आणि मग आपण हे का नाही मांडायचं असा माझा विचार झाला. आणि मग तुम्ही जर चित्रपट पाहाल, फर्जंद असेल, फत्तेशिकस असेल, आता येणारा पावनखिंड असेल किंवा पुढे येणारे पुष्प असतील, तर या पुष्पांमध्ये तुम्हाला हेच बघायला मिळेल की छत्रपती शिवाजी महाराज विचार काय करायचे, आपल्या माणसांचा विचार काय करायचा. म्हणजे त्यांची जी आज्ञापत्र आहेत त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की रयतेच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लावायचा नाही सैन्याने. बरोबर. म्हणजे मग ते किती काळजी करत होते रयतेची, कुठलाही अनाचार नाही घडला पाहिजे. नंतर त्यांनी आरमार स्थापन केलं, नेव्ही स्थापन केली. तर आरमारासाठी जे लाकूड लागतं, तर त्या लाकडाचं वर्णन त्या आज्ञापत्रामध्ये, की कुठल्या प्रकारची म्हणजे त्याच्यामध्ये साग असेल, आंबा असेल, तर ही झाडं जी आहेत ती जंगलामध्ये जाऊन वटलेली झाडं शोधून काढावीत, असं त्यांनी लिहिलंय. शिवाजी महाराजांचं आज्ञापत्रच होतं. वटलेली म्हणजे सुकलेली झाडं शोधून काढावीत आणि तीच वापरावीत. जर तुम्हाला कमी पडलं आणि तुम्हाला एखाद्या रयतेच्या म्हणजे एखाद्या प्रजाजनाच्या कंपाऊंड मधलं, म्हणजे कुंपण असा शब्द त्यांनी वापरलाय. बघा म्हणजे त्यावेळेस किती त्यांनी विचार केलाय. राजा म्हणून दडपशाही नाही केली की मला हे पाहिजे तुझ्याकडचं, तू कसं नाही म्हणतो, तसं नाहीये. त्यांनी सांगितलं त्या आज्ञापत्रात की जाऊन जर एखाद्या रयतेच्या कुंपणामध्ये ते असेल तर त्याला योग्य तो मोबदला देऊन, ते झाड सुकलेलं असेल तरच, ओलं झाड कापायचं नाही, सुकलेलं असेल तरच ते झाड विकत घ्यायचंय आणि मग त्याचं लाकूड वापरायचंय. आता हा पर्यावरण विषयक किती मोठा विचार आहे. अगदीच. मग म्हणजे हा विचार एन्व्हायरमेंटलिस्ट जे आता माणसं आहेत, जी युथ आहे आपलं, जे एन्व्हायरमेंट मध्ये काम करू इच्छितं, इकॉलॉजी मध्ये काम करू इच्छितं, त्यांनी याचा शिवचरित्राचा अशा अँगलने अभ्यास करायला पाहिजे का नाही, मी नक्की. हे मांडू इच्छितो. तर असं ते सगळं शिवचरित्र आहे. म्हणजे शिवचरित्राकडे बघण्याचा दृष्टिकोन माणसांचा असला पाहिजे आणि जे आपण आत्ता बघतोय तेच महाराजांनी लिहून ठेवलेलं आहे, तेच त्या शिवचरित्रातून सांगतात. फक्त आपण कोणत्या दृष्टिकोनाने बघतोय आणि वाचतोय आणि ते आत्मसात करून घेतोय हे डिपेंड करतं की आपण कसं त्या गोष्टींना सांभाळतो. आणि जसं की तुम्ही म्हणालात की महाराज फक्त महाराज म्हणून नाही तर ते अख्ख्या जनतेचा राजा होते आणि एक आधारस्तंभ आपण म्हणू शकतो त्यांना, की संपूर्ण रयतेची एक म्हणजे जी प्रार्थना आपण म्हणतो की त्वमेव माताच पिता त्वमेव, त्वमेव बंधुच सखा त्वमेव, हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत 1000% लागू होतं. हो, हे 100%, 200% खरं आहे सर, की हे म्हणजे महाराजांवरती हे म्हणजे असं वाटतं की हे महाराजांना घेऊनच ही ओळ आखली गेलेली असं वाटतं, की खरंच त्यांनी इतकं काही केलंय. आणि आता पावनखिंडमध्ये तुम्ही तेच म्हणजे पावनखिंडच असं नाही, फर्जंद, फतेशिस्तमध्ये पण अशाच तुम्ही कल्पना म्हणल्यात महाराजांचा इतिहास पुन्हा एकदा प्रेक्षकांपर्यंत नव्याने पोहोचवतायत आणि पुन्हा एकदा प्रेक्षक तो इतिहास अनुभवायला मिळणार आहे त्यांना आणि ऐकायला मिळणार आहे. तुम्हाला काय वाटतंय, की म्हणजे हा प्रतिसाद किती अनमोल असेल तुमच्यासाठी? खरं सांगायचं तर आधीचे दोन्ही चित्रपट पण सुपरहिट होते. लोकांनी ते उचलून धरले, महाराष्ट्राने डोक्यावर घेतले. महाराजांच्या आशीर्वादामुळं, आऊसाहेबांच्या आशीर्वादामुळं, भवानी देवीच्या आशीर्वादामुळं मला एक स्थान मिळालं या चित्रपट सृष्टीमध्ये. मी जो विचार करतोय ते विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी मला आरेकर सरांसारखे, अजय आरेकर, अनिरुद्ध आरेकर यांच्यासारखी निर्माते मंडळी भेटली. पण पावनखिंडच्या बाबतीत बोलायचं झालं तर फारच अद्भुत असा हा प्रतिसाद आहे. म्हणजे सुपरहिट असणं हे मी अनुभवलं आहे 2 वेळा. पण या चित्रपटाच्या बाबतीत म्हणायचं झालं तर म्हणजे आम्ही सुद्धा आश्चर्याने चकित झालो आहोत. इतका मोठा प्रतिसाद जनतेने आता दिलेला आहे. जेन्युइनली कथा मांडल्यामुळे, कुठल्याही प्रकारच्या नाट्यमयतेच्या मोहात न पडल्यामुळे जी एक अधिकृत गोष्ट आम्ही मांडू शकतो, जे आम्ही मागच्या 2 चित्रपटातून दाखवून दिलं,
तर त्यामुळे जनता अतोनात प्रेम करते आणि त्याचंच हे फळ आहे असं मी म्हणेन. आणि छत्रपतींचा आशीर्वाद आहे केवळ. मागच्या दोन्ही चित्रपटामध्ये तुम्ही दिग्दर्शक केले त्याचं आणि त्याच्यामध्ये तुमचा एक इंटरेस्टिंग आणि एक वेगळा अनोखी ते पात्र तुम्ही त्याच्यामध्ये साकारले. तर ह्या सिनेमामध्ये आम्हाला तसं काही वेगळं पण पाहायला मिळणार आहे तुम्हाला? या बाबतीत मी खरंच सांगतो की थोडंसं तुमचा अपेक्षाभंग होणार आहे. कारण हा चित्रपट प्रचंड अवघड होता साकारायला पडद्यावरती. आणि अत्यंत ऑड परिस्थितीमध्ये आम्ही शूटिंग करत होतो. खूप अ, अ, काय म्हणू दुर्गम जागी जाऊन आम्ही शूटिंग केलेलं आहे, राजगडाच्या पायथ्याशी. त्यामुळे संपूर्ण क्रूची काळजी घेण्यासाठी मी हा निर्णय घेतला की या चित्रपटात मी अभिनय नाही करणार. आणि त्यामुळे थोडासा अपेक्षाभंग तुमचा होणार आहे. मला हेही ऐकून बरं वाटलं की माझ्या अभिनयाची नोंद घेतली गेलेली आहे. परंतु हा चित्रपट साकारायला खूप अवघड होता आणि त्यामुळे हा निर्णय मी घेतला. मोहात पडलो नाही मी की कुठलं तरी एक पात्र साकारून आपण दिसावं लोकांना. जसं की तुम्ही आता म्हणालात की पावनखिंड हा पूर्ण सेट उभा करायचं खूप अवघड होतं. तर हा सेट उभा करताना किती चढ-उतार आले आणि किती मेहनत लागली या सगळ्या मागे? म्हणजे जे मुळात हा सेटच उभा नाही केला आम्ही. हे मी पहिल्यांदा तुला थोडंसं करेक्ट करतो, की सेट नाही उभा केला. राजगडाच्या पायथ्याशी म्हणजे प्रत्यक्ष राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी पावनखिंडीसारखी दिसणारी एक हुबेहूब खिंड आम्ही शोधून काढली. जे की ऍक्च्युअली खूप नॅचरल वाईल्ड हॅबिटॅट होतं. तिथे रोज साप दिसायचे आम्हाला. म्हणजे एका सीनला तर चिन्मय मांडलेकर सर उभे होते. त्यांच्या मागे दगड होता. त्याच्या मागे 6 फूट काळा कोब्रा होता. 6 फूट लांबीचा प्रॉपर कोब्रा होता. आमच्या सेटवरती त्यामुळे आम्ही स्नेक कॅचर्स ठेवले होते, की जेणेकरून त्या मुक्या जीवांना आपला उपद्रव नाही होणार. मी उलटं बोलतोय. कारण आम्ही त्यांच्या घरात गेलो होतो. तर ते डिस्टर्ब होणार नाहीत कुठल्याही प्रकारे. त्यांच्या हॅबिटॅटला नुकसान होणार नाही. अशा पद्धतीने काम करणं, फॉरेस्टचं नुकसान न करणं, हे एक वेगळं चॅलेंज पण आमच्या समोर होतं. आणि ते सगळं माझ्या टीमनी छत्रपतींच्या वरती असलेल्या अतोनात श्रद्धेने, म्हणजे मी त्यांना हेच आज्ञापत्र वाचून दाखवलं होतं, की जर छत्रपतींनी सांगितलं आहे, की आपण निसर्गाला उपद्रव द्यायचा नाही, तर आपण त्यांचीच कथा सांगताना निसर्गाला उपद्रव देता कामा नये. आणि नक्की. त्या पद्धतीने मग आम्ही ते त्या अत्यंत दुर्गम अशा गळीत जाऊन शूटिंग केलं. म्हणजे की आम्ही काय केलं होतं, की त्या गळीमध्ये पाणी भरलं होतं आणि त्या गुडघाभर चिखल आणि वरनं पाणी पावसाचं, अशा अवस्थेमध्ये 9 दिवस सगळे ऍक्टर्स काम करत होते. क्लायमॅक्स फाईटचा जो आहे तो शूट करत होते. तर या पाण्यातनं असे साप वगैरे जायचे पोहत बाजूनी. शूटिंग चालू असताना. इतकं भयानक ती जागा होती. परंतु सुदैवाने महाराजांच्या कृपेने दुर्घटना कुठली घडली नाही सेटवरती. ना कुठला प्राणी मारला गेला किंवा कुठल्या प्राण्याला इजा झाली, ना आमच्यापैकी कोणाला इजा झाली. आणि अत्यंत सुविहितपणे 9 दिवस आम्ही ते पार पाडलं. आणि अन्य शूटिंग जे झालं ते मल्हारगड सासवडचा जो आहे तिथे किंवा मग 1-2 लोकेशन्स अशा ठिकाणी ते शूटिंग झालं. भोरच्या वाड्यामध्ये झालं. लाईव्ह लोकेशन्सला याच्यामध्ये मी खूप प्राधान्य देईन, की जेणेकरून राकट देशा कणखर देशा असं जे महाराष्ट्राला म्हणतात, तसा तो महाराष्ट्र आपल्याला दिसत राहावा. आपल्याला त्या काळात जाता यावं. याकरता लाईव्ह लोकेशनला सेटपेक्षा मी जास्त महत्त्व दिलं. म्हणजे हे फार अफलातून आहे, की निसर्गाबद्दल इतकं प्रेम असणं, ही खूप मोठी गोष्ट आहे, की साधा आपल्याला मुंगी किंवा झुरा दिसला तरी आपण त्याला मारतो किंवा इजा करतो. शेवटी तो सुद्धा एक प्राणी नाही, आहे. त्याचा माझा मेकिंगचा व्हिडिओ पण आहे. तो लवकरच आता तुम्हाला दिसेल कुठेतरी YouTube वरती, की या सगळ्या सूचना मी दिल्या शूटिंगच्या आधी, की कुठल्याही प्रकारे कुठल्याही प्राण्याला इजा होता कामा नये आणि आपल्या पण लोक आपली सुरक्षित राहिली पाहिजे. अगदी. त्यामुळे पहिल्या दिवसापासनं आपल्या सेटवरती अँब्युलन्स, त्याच्या बरोबरीने अँटीव्हेनम व्हॅक्सिन्स आणि त्याच्या बरोबरीने स्नेक कॅचर्स आणि जाणकार मंडळी वाईल्ड लाईफची असा एक वेगळा क्रू माझ्या सेटवर होता. म्हणजे जवळजवळ 10 ते 12 जण हे होते, की जे फक्त निसर्ग आणि आम्ही, म्हणजे आम्ही पण निसर्गाचाच भाग आहोत. त्यामुळे आम्हा सगळ्यांची सुरक्षा याची काळजी ते लोक घेत होते.
निसर्गाच्या सानिध्यात राहून एवढा मोठा अनुभव तुम्ही घेतला आणि तो आता प्रेक्षकांपर्यंत लवकरच पोहोचणार आहे आणि सगळेच या चित्रपटाची खूप आतुरतेने वाट बघतायत. कारण संपूर्ण महाराष्ट्राचं तुमच्यावरती प्रेम आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांना पुन्हा एकदा नव्या रूपात त्यांना पाहायला मिळणार आहे आणि पुन्हा एकदा नवीन इतिहास, तोच इतिहास पुन्हा एकदा नव्या जोशात सगळ्यांसमोर मांडला जाणार आहे. सो एक मनात धाकधूक आहे, की काय वाटतं तुम्हाला, की प्रेक्षकांपर्यंत हा जो तुमचा मोटिव्ह आहे पोहोचवायचा, तो मोटिव्ह कितपर्यंत तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकतो? मी प्रयत्न 100% केलेत प्रामाणिकपणे. छत्रपतींना स्मरून सांगतो, की मी प्रयत्नांमध्ये कुठेही कुसूर ठेवलेला नाही. त्यामुळे तो आता शिवचरणी आणि महाराष्ट्राच्या प्रेक्षकांच्या चरणी ही कलाकृती मी अर्पण केलेली आहे. आता अर्थात प्रेक्षक मायबाप असतात, रसिक असतात. ते ठरवतील की चित्रपट त्यांना कसा वाटला, माझे प्रयत्न किती त्यांना आवडलेत. प्रयत्न प्रामाणिक आहेत, पण मी कुठपर्यंत पोहोचू शकलो, हे आता प्रेक्षक ठरवतील. त्यांच्या हातातच सगळं आपलं भाग्य असतं. हो, नक्कीच. आणि प्रेक्षकांपर्यंत हा सिनेमा, हा चित्रपट खूप जवळून ते अनुभवतील, ही अपेक्षा आहे आणि अशी खात्री वाटते मला, की नक्कीच ह्या आधीच्या 2 सिनेमांना जो प्रतिसाद मिळाला आहे, खूप मोठा आणि खूप अफलातून हा प्रतिसाद मिळाला आहे दोन्ही सिनेमांना. तसाच आता पावनखिंडलाही मिळेल अशी माझी पूर्णपणे अशी खात्री आहे. आणि धन्यवाद. जेव्हा जेव्हा शूटिंग चालू होतं पावनखिंडचं, सो आता ट्रेलर रिलीज झाला होता आणि ट्रेलरच्या दरम्यान एक हटके सीन प्रेक्षकांपर्यंत पोहोचलाय. सो एक दमदार म्हणू शकतो आपण त्याला असं, की बघून असं वाटलं पाहिजे, की अरे काय म्हणजे नवीन काहीतरी आहे आणि असेच सीन आम्हाला चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहेत का? खूप असे सीन्स आहेत जे तुम्हाला नवीन वाटतील, की अशा प्रकारे इतिहासातल्या आपल्या वीरांचं वर्णन, ज्याला आता नवीन पिढीच्या भाषेत स्वॅग म्हणतात. तर असा खूप स्वॅग तुम्हाला बघायला मिळणार आहे, की मृत्यू समोर उभा आहे आणि माणसं हसतायत. तो विनोदी नाहीये सीन. तो तुम्हाला एक प्रकारची भावनिक जाणीव देणार आहे, की आमचे वीर इतके निधड्या छातीचे होते, की मृत्यूसमोर विनोद करायची ताकद होती त्यांची. अगदी. आपल्यासारखी सामान्य माणसं आहेत, जी मृत्यूला घाबरून जातात, त्यातनं मार्ग शोधतात, पळायचा प्रयत्न करतात. पण ते न करता ही माणसं समोर उभी होती. जसं आता ट्रेलर मधला गाजलेला सीन जो आहे, की तो एक मुस्लिम सरदार फाझल खान, तो बाजींना म्हणतो, की "अकेले खडे हो, बाजू हट जाओ, वरना हम कीमा बना देंगे." आणि ते अत्यंत स्वॅग मध्ये त्याला "चल" असं म्हणतात. खूप गाजलेला सीन आहे हो. आत्ताचा. तर असे अनेक सीन्स तुम्हाला बघायला मिळतील, ज्याच्यामध्ये मी मगाशी म्हटलं तसं, की केमिकलचं नॉलेज जे आहे. तर बारूदखान्यामध्ये म्हणजे जिथे सगळं युद्ध सामग्री आणि अॅम्युनिशन बनायचं, तिथे केमिकल्स कशी वापरली जायची, त्या प्रत्येक केमिकलचं वर्णन कसं केलं जायचं, असे काही सीन्स बघायला मिळतील. भावनिक सीन्स बरेच बघायला मिळतील, की आपल्याला असं वाटतं, की हे वीर लढतात सगळे. मग त्यांच्या घरच्यांचं काय? याचा विचार आपण सहसा करत नाही. पण मग त्यांच्या घरी जे होते, म्हणजे जसं रायाजीराव बांदल आहेत, त्यांच्या पत्नी भवानीबाई बांदल तिथे होत्या हिरडस मावळामध्ये. त्यांच्या आई होत्या दीपाऊ साहेब बांदल, किंवा बाजीप्रभूंच्या घरी बयोबाई अ, देशपांडे किंवा गौतमाई सोनाई या बाजीप्रभूंच्या धर्मपत्नी. तर ही सगळी माणसं काय करत होती? या स्त्रिया काय करत होत्या? त्या कशा मनावर दगड ठेवून त्यांनी आपल्या या घरातल्या पुरुषांना तिथे लढायला पाठवलं होतं स्वराज्यासाठी. तो एक भावनिक आंदोलनाचा भाग याच्यामध्ये बघायला मिळणार आहे. गाणी बघायला मिळणार आहेत. तिथली 2 गाणी आपल्या समोर आली आहेत आणि ती खूप आवडली आहेत जनतेला. युगात मांडली सारखं भारुड आहे. आता तुम्हाला गंमत एक सांगीन, की प्रत्येक चित्रपटामध्ये लोकसंगीतातला एक तरी प्रकार यावा याचा मी प्रयत्न करतोय. जर तुम्ही नीट ऑब्झर्व्ह केलं तर प्रत्येक सिनेमामध्ये. तर जसं पहिल्या सिनेमामध्ये लावणी होती, पण ती लावणी खानदानी लावणी होती. म्हणजे मृण्मयी देशपांडेंनी केशरचा रोल निभावला होता, भूमिका निभावली होती. तर त्याच्यात तिची ओळख लावणीतनं केली होती. पण त्याच्यात तिच्या डोक्यावरचा पदर ढळलेला नव्हता. तर ही जी खानदानी लावणी आहे ती सादर झाली होती. दुसऱ्यामध्ये जोगवा होता, फत्ते शिकस्तमध्ये. हो. सगळ्या सरदारांचा जोगवा होता. आणि याच्यामध्ये पावनखिंडमध्ये आता भारुड आले. या प्रकारे
8ही चित्रपटांमध्ये एक तरी लोककलेचा प्रकार मी मांडण्याचा प्रयत्न करतो, कारण हे चित्रपट पुढच्या किमान एक 50, 60, 70 वर्ष, 100 वर्ष टिकणार आहेत. आणि मग पुढच्या पिढीला कळत राहील की अरे इंटरेस्टिंग फोक फॉर्म, एक सॉन्ग फॉर्म आपल्याकडे आहे, जो लोकांना नाचायला लावू शकतो. विदेशातच फक्त रॉक होतं असं नाही, आमच्याकडे पण एक धमाल भारुडा सारखा प्रकार आहे जो इनॅक्ट केला जातो. सो या गोष्टी मला असं वाटतं की या चित्रपटांची खासियत राहिली आहे. आणि पावनखिंडची तर ही खासियत आहेच. जवळजवळ तासाभराचा वॉर तुम्हाला बघायला मिळेल, की युद्ध. आणि तेही अनेक तज्ञांनी आतापर्यंत अनेक तज्ञांना आम्ही चित्रपट दाखवला, सिनेमातल्या पण आणि अन्य क्षेत्रातल्या पण. त्यांचं म्हणणं असं आहे की इतकं उत्कृष्ट दर्जाचा स्क्रीन प्ले असलेलं वॉर आम्ही आजपर्यंत पाहिलं नाही. तर आता हे प्रेक्षकांपर्यंत आम्ही घेऊन आलेलो आहोत. अशा अनेक नाविन्यपूर्ण गोष्टी ऐतिहासिक चित्रपट असून सुद्धा बघायला मिळणार आहेत, आणि त्या सुद्धा कुठल्याही प्रकारे इतिहासाची मोडतोड न करता. हे सगळ्यात महत्वाचं. कारण ते जर झालं तर मग तुमच्या या नाविन्यपूर्ण गोष्टींना काहीच अर्थ नाही. इतिहास जसाच्या तसा पोचला पाहिजे, आणि तो करताना तो सजवून द्यायला काय हरकत आहे, एवढंच माझं म्हणणं आहे. पण सजवताना त्याचं मूळ रूप बिघडतं कामा नये. आपण बघतो ना गंमत कधी कधी, की नवरी मुलगी खूप नटते आणि तिचं मूळ जे सुंदर रूप असतं ते पण हरवून जातं कधी कधी, ओव्हर मेकअप असं म्हणतो आपण त्याला. तर तसं नाही होतं कामा. मूळ जे एवढं सुंदर रूप आहे इतिहासाचं, ते तसंच पुढच्या पिढीपर्यंत गेलं पाहिजे असं. तुम्ही आताच बाजीप्रभूंचा उल्लेख केलात. त्यांनी खूप आणि खूप जास्त पराक्रम केले आहेत महाराजांसाठी. महाराजांसाठी असं होतं की महाराजांसाठी आम्ही बलिदानही देऊ, असं त्यांचं होतं. तुम्हाला बाजीप्रभूंची अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला खूप आकर्षित करते, की तुम्हाला असं वाटतं की म्हणजे ह्या गोष्टीला तोड नाहीये त्यांचा? मी असं म्हणेन की इंटिग्रिटी नावाची एक गोष्ट असते, जी आपल्याकडे हल्ली खूप कमी बघायला मिळते. की माझं तुमच्यावरती निष्ठा आहे, आणि माझा प्राण गेला तरी मी त्या माझ्या दिलेल्या शब्दाला जागेन. सोयीस्कररित्या आजकाल आपण बघतो की शब्द फिरवले जातात, की कन्व्हिनियंटली आपण आपल्या रोजच्या, मी म्हणलं ना, शिवचरित्र सुटत नाही कुठे, आपल्या रोजच्या ठिकाणी पण ते लागू होत राहतं. तर तो जो शब्द दिला होता त्यांनी, की मी काही झालं तरी हे करीन. आता वास्तविक त्यांचं स्वतःच ते इतके युद्धकुशल होते आणि होते की ते स्वतःची वाट काढून पळून जाऊ शकले असते. पण त्यांनी जे सांगितलं होतं की मी इथे तुम्ही जोपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत थांबून ठेवतो. म्हणजे तुम्ही त्यात अत्यंत भावनिक करणारे प्रसंग आहेत, जिथे बाजींच्या छातीमध्ये गोळी लागली आणि ते म्हणतात की मी लढणार, तरी सुद्धा मी लढणार. ते खूप थरारक आहे पाहणं. तर तेव्हा आपल्याला कळतं की इंटिग्रिटी काय असते, एखाद्याला दिलेला शब्द पाळणं म्हणजे काय असतं. तर हे शिकावं प्रत्येकाने असं मला वाटतं आजच्या काळात, आणि त्यांनी खूप सारे प्रॉब्लेम्स आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातले दूर होतील. हो, नक्कीच. म्हणजे हा खूप मोलाचा संदेश प्रेक्षकांपर्यंत आणि सगळ्यांनी आत्मसात करून घेतला पाहिजे, की आपण ज्या गोष्टी ठरवतोय की करणार आहोत आणि त्या गोष्टी त्यांनी केल्याच पाहिजे. हे खूप अनमोल संदेश आहे या प्रेक्षकांसाठी. आणि मी तुम्हाला एक विचारू इच्छिते, की तुम्ही असं म्हणाला होतात, की पूर्ण चित्रपटामध्ये भावूक होणारे सीन आहेत. तुम्हाला पूर्ण शूटिंगच्या दरम्यान कोणता असा एक किस्सा आहे, की जो तुम्हाला त्याने खूप भावुक केलं? असं खरं तर एकही क्षण नाही. म्हणजे मी बऱ्याचशा सीन्सला मी मॉनिटरवर बसून रडलोय. म्हणजे माझे एकतर कलाकार खूप उत्तम आहेत सगळे. जबरदस्त परफॉर्मन्स आहे. त्याच्यामुळे त्यांनी ज्या पद्धतीने सीनमध्ये जान फुंकली आहे, प्रत्येक जीव फुंकला आहे. तर त्यामुळे प्रत्येक वेळा असं व्हायचं, की अरे हा शॉट संपू नये. ऍक्च्युअली मलाच कट करायचा तो. पण असं वाटायचं, की अरे हा शॉट संपू नये. खूप छान बोलतायत हे, छान परफॉर्म करतायत, आणि मला ऍक्च्युअली बघायला मिळतंय त्या काळात काय घडतंय. असं माझं स्वतःचं व्हायचं प्रत्येक सीन शूट करताना. अनेक सीन आहेत. त्याच्यामधलं महत्वाचे सांगायचे झालेच अगदी तर शिवाकाशीत, वीर शिवाकाशीत आणि छत्रपती जेव्हा वेगवेगळे होतात, वेगवेगळ्या वाटांना लागतात, तेव्हाचा एक खूप सुंदर प्रसंग आहे. जिथे जो मी ऍक्च्युअली शूटिंग करायच्या अगोदर माझी पद्धत असते, की अख्खा सीन मी एकदा माझ्या पद्धतीने वाचून दाखवतो. जेणेकरून त्याची रिहर्सल तर आधी झालेलीच असते नटांची, पण ते एक रिफ्रेश होतं, की दिग्पालला काय हवंय त्याच्यामध्ये. आणि मग मी शूट करतो. तर मग मी वाचून दाखवल्यानंतर साधारणतः काही मिनिटं स्तब्धता होती.
म्हणजे सगळ्याच जणांचं भान हरपलं होतं की शूटिंग करूया आपण. आणि मग त्यानंतर बरेच सगळेजण रडत होते. सगळ्या जणांचे डोळे भरलेले होते. कोणी काही बोलू इच्छित नव्हतं. मग नंतर अचानक मलाच भान आलं, की अरे नाही, आपण शूटिंग करतोय. आपल्याला कितीही आता हे आवडत असलं, हे पेन एका अर्थाने, तरी आपण ह्याच्यामध्ये असं नाही करता कामा. आपल्याला चित्रपट पूर्ण करायचा आहे. असे अनेक प्रसंग आहेत. बाजींच्या बलिदानाचा प्रसंग आहे. राजाजीराव बांदलांच्या बलिदानाचा प्रसंग आहे. राजाजीराव बांदल भवानीबाईंचा निरोप घेऊन निघतात तो प्रसंग आहे. असे बरेच प्रसंग आहेत की जिथे तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. आमच्या कलाकारांनी त्याच्यामध्ये अक्षरशः जीव ओतलेला आहे. आणि त्यामुळे एक वेगळ्या प्रकारची वॉर फिल्म, ज्याला आपण इमोशनल वॉर फिल्म म्हणू शकू, असा एक चित्रपट आम्ही तुमच्या भेटीस आणू शकलो असं वाटतं. हो, नक्कीच. म्हणजे एवढं तुम्ही आता हे सांगतानाच खूप इमोशनल असं होतंय, की खरंच किती वीर होते महाराजांनी, की ते महाराजांसाठी त्यांनी बलिदान दिलंय. स्वतःचा कुटुंबाचा, स्वतःचा विचार न करता त्यांनी बाजीप्रभू देशपांडे आहेत आणि असे अनेक वीर आहेत, शूरवीर आहेत, की ज्यांनी हा पराक्रम गाजवला आणि इतिहास बनवला आहे महाराजांना घेऊन आणि महाराजांचा इतिहास तुम्ही प्रेक्षकांसमोर नव्यान-नवीन रूपामध्ये तो आणताय आणि आता ह्या पुढचा सिनेमा जो असणार आहे तुमचा, महाराजांना घेऊन, सो त्याचे शूटिंग आणि त्याबद्दल तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल? त्याचं सगळं जे काही आहे माहिती, ती लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्याचं नाव नक्कीच आम्ही आधीच अनाउन्स केलेलं आहे. शेर शिवराज असं त्याचं नाव आहे. आणि महाराजांच्या पुढच्या पराक्रमावर किंवा खरं सांगायचं तर आधीच्या पराक्रमावर, अफजल खानाच्या स्वारीवर आणि अफजल खानाच्या पराभवावर, महाराजांनी जो पराभव केला होता अफजल खानाचा, तर त्याच्यावरती आधारित तो सिनेमा आहे. आणि तोही लवकरच, म्हणजे हा सिनेमा झाला की याच्यानंतर तो प्रेक्षकांच्या भेटीला लगेच येणार आहे. तुमच्याशी गप्पा मारून महाराजांबद्दल तुमच्याकडून जाणून घेऊन, निसर्गाचं प्रेम, या सगळ्या गोष्टी तुमच्याकडून जाणून घेऊन खूप आनंद होतोय आणि आम्ही खूप आतुरतेने वाट पाहणार आहोत ह्या सिनेमाची आणि फिल्म रिलीज झाल्यानंतर नक्की हा चित्रपट आम्ही बघायला जाणार आहोत. थँक यू सो मच तुम्ही आलात आणि तुमचा खूप मौल्यवान वेळ तुम्ही आम्हाला दिला आहात. थँक यू सो मच. मी तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो की तुमच्या मंचावर मला बोलवलंत आणि प्रेक्षकांपर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी तुम्हीच खरं तर आम्हाला खूप मदत करताय. त्यामुळं तुम्हा सगळ्यांचे जेवढे आभार मानावे तेवढे कमी आहेत. तर तरी सुद्धा फॉर्मॅलिटी म्हणून मी तुमचे आभार मानतो. थँक यू सो मच सर. जय शिवराय. जय श्रीराम.